प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रभूला गौरव आणि महिमा देतो। प्रभु को महिमा और गौरव देता हूँ। त्याची संधी त्याने आम्हाला वचन ऐकण्यासाठी दिली, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद। और ये मौका उसने दिया उसके वचन को सुनने के लिए, इसलिए प्रभु को धन्यवाद। प्रभूचा शब्द आमच्यासाठी बलिष्ठ आहे, सामर्थ्य देणारा आहे। और परमेश्वर का वचन हमारे लिए बलवान है, सामर्थ्य देने वाला है। आणि त्याच्या चरणाकडे बसणं हे आशीर्वादाची गोष्ट आहे। और उसके चरणों के पास बैठना ये आशीष की बात है। आणि हे जर आमच्या जीवनात नाही तर तो आशीर्वाद आमच्या जीवनातून गेलेला आहे। और अगर ये हमारे जीवन में ना हो तो उसकी जो आशीष है वो हमारे जीवन से निकल चुकी है। दिवसातून काही वेळ आम्ही त्याच्या चरणाकडे द्यावा ही प्रभूची योजना आहे। और दिन में का कुछ हिस्सा, कुछ समय हम परमेश्वर के सानिध्य में बिताएं, ये उसकी योजना है। प्रभूचा शब्द ऐकावं, प्रभूशी बोलावं ही एक आशीर्वादाची गोष्ट आहे। और प्रभु के वचन को सुनना और उससे बातें करना ये एक आशीष की बात है। कामं आमची संपणार नाही, परंतु प्रभूच्या सानिध्यात आम्ही जर वेळ देणार आहात तर आम्ही आशीर्वादित होणार आहोत। और हमारे जो काम है वो कभी खत्म नहीं होने के, लेकिन परमेश्वर की उपस्थिति में अगर हम समय बिताएं तो हम आशीर्वादित होंगे। गेल्या दिवसामध्ये आम्ही देवाच्या वचनातून पाहिलं और गए दिनों में हमने वचन से देखा की हेच यिर्मया, हेजकेल आणि यशया और यिर्मया, यशाया और एहezकेल के बारे में देखा आणि त्यांच्याविषयी प्रभूचा शब्द पाहिला और परमेश्वर का वचन जो उनके पास है वो हमने देखा आणि त्यांच्या जीवनात परमेश्वराने कशा रीतीने आशीर्वादित केलं और किस तरह से परमेश्वर ने उनके जीवन में आशीषों को भेजा। आणि विशेष रीतीने आम्ही हेजकेलाच्या जीवनाविषयी पाहिलं और खास करके हमने एहezकेल के जीवन के बारे में अभ्यास किया आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की हेजकेलला परमेश्वराने काहीतरी खाण्यासाठी पुस्तक दिलं। और हमने उसमें देखा कि एहezकेल को परमेश्वर ने एक पुस्तक दिया जिसे उससे खाने के लिए कहा। आणि ज्या वेळेला त्याने खाल्लं त्यावेळेला त्याच्या तोंडाला ते मधासारखं गोड लागलं। और जब उसे वो खाया तो उसके मुंह में वो शहद के समान मीठा लगा। आज आम्ही पाहणार आहोत की परमेश्वर आमच्यासाठी काय खायला देत आहे। और आज हम देखेंगे परमेश्वर हमें क्या खिला रहा है। आम्ही 3 व्यक्तीविषयी पाहणार आहोत। 3 व्यक्तियों के बारे में आज हम देखेंगे। हा तिघांचा अनुभव आपण पाहणार आहोत और तीनों के अनुभव हम देखेंगे। त्यापैकी पहिला आपल्याला पाहायला मिळतं एलियाविषयी। और सबसे पहले हम एलिया के बारे में देखेंगे। एलिया आपल्या जीवनामध्ये एक परमेश्वराचा दास म्हणून पाहायला मिळतो। और एलिया ये परमेश्वर का दास था, हम देख सकते हैं। पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि त्याच्यातून काही वचन आपण पाहणार आहोत। और पहला राजा उसकी 19वें अध्याय में हम कुछ वचनों को देखेंगे। मी त्याच्यातून पहिली काही वचन वाचतो। मैं कुछ वचनों को पहले पढ़ता हूँ। आणि एलियाने जे केले ते सगळे व त्याने सर्व भविष्यवाद्यांना तलवारीने कसे मारून टाकले तेही आहाबाने इजबेलीला सांगितले। त्या इजबेलीने एलियाकडे दूत पाठवून सांगितले, उद्या या वेळेस तुझा जीव त्याच्यातल्या एकाच्या जीवासारखा जर मी करणार नाही तर देव माझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो। आणि त्याने पाहिले तेव्हा तो उठला व आपला जीव वाचवण्यासाठी गेला आणि यहुद्याच्या बेरशेंब्यास जाऊन तेथे त्याने आपला गडी ठेवला। मग तो स्वतः रानात 1 दिवसाची वाट चालून जाऊन एका रतामाच्या झाडाखाली येऊन बसला आणि आपण मरावे असे मागत तो म्हणाला, हे यहोवा, आता पुरे झाले, माझा प्राण घे, कारण मी आपल्या पूर्वजाहून बरा नाही। आणि तो रतामाच्या झाडाखाली निजून झोपी गेला। तेव्हा पहा, एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ आणि खा। तब आहाब ने एहezकेल को एलिया के सब काम विस्तार से बताए कि उसने सब नबियों को तलवार से किस प्रकार मार डाला। तब इजबेल ने एलिया के पास एक दूत के द्वारा कहला भेजा, यदि मैं कल इसी समय तक तेरा प्राण उनका सा न कर डालूं तो देवता मेरे साथ वैसा ही वरन उससे भी अधिक करें। ये देख एलिया अपना प्राण लेकर भागा और यहूदा के बेरशेबा को पहुंचकर अपने सेवक को वहीं छोड़ दिया। परंतु वो स्वयं जंगल में एक दिन के मार्ग पर जाकर एक झाऊ के पेड़ के तले बैठ गया। वहाँ उसने ये कहकर अपनी मृत्यु मांगी, हे यहोवा, बस है, अब मेरा प्राण ले ले, क्योंकि मैं अपने पुरखाओं से अच्छा नहीं हूँ। प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। या ठिकाणी आपण 3 व्यक्तीविषयी आज पाहणार आहोत। और आज हम 3 व्यक्तियों के बारे में देखेंगे। पहिला एलिया, पहला एलिया है, दुसरा पेत्र दूसरा पतरस है आणि तिसरा योहान आहे। और तीसरा यूहन्ना है। त्या तिघांचा अनुभव
त्यांच्या पूरक गोष्टीला लागणार आहे और ये तीनों का अनुभव कुछ मिला जुला है आणि त्यांचा खाजगी अनुभव वैयक्तिक जीवनासाठी आहे. और उनका जो अनुभव है वो उनके वैयक्तिक जीवन के लिए है. परंतु तिघांच्या अनुभवात थोडा थोडा फरक आहे. तीनों के अनुभव में थोड़ा थोड़ा फर्क है. आज आम्ही पाहणार आहोत त्या अनुभवाला लागून आमच्या जीवनात कसा अनुभव आहे. और हम उनके साथ अपने जीवन को मिलाकर देखेंगे कि किस तरह का अनुभव है. आमच्या बरोबरच्या भावाचा अनुभव आमच्या सारखा नसेल, और मेरा और मेरे भाई का अनुभव एक जैसा नहीं होगा. परंतु तो देवाच्या सानिध्यात नेणारा किंवा देव काहीतरी सांगत आहे, देव काहीतरी देत आहे याला लागणारा असा सारखाच असेल. लेकिन परमेश्वर की उपस्थिति में लेकर जाने वाला या परमेश्वर कुछ कह रहा है या कुछ दे रहा है, इस तरह से कुछ मिला जुला ही अनुभव रहेगा. तर या तिघांचा अनुभव एकमेकांना थोडासा लागणारा आणि बरोबरीचा सारखाच आहे. इसलिए इन तीनों का भी अनुभव इसी तरह से है जो एक दूसरे के समान ही है और उनके समानता में है. परंतु त्यांना ज्या गोष्टी खायला दिल्या त्या वेगवेगळ्या होत्या. लेकिन जो बातें उनको खिलाई गई थी वो अलग अलग थी. आणि म्हणून त्या तिघांच्या खाण्याच्या वस्तू ह्या वेगवेगळ्या होत्या. और से उनके खाने की जो चीजें थी वो अलग थी. परंतु त्यांना काहीतरी कामगिरी दिली आणि त्या कामगिरीसाठी त्याद्वारे त्यांना स्फूर्ती, प्रेरणा, सामर्थ्य प्राप्त झालं. लेकिन इन तीनों को एक कार्य दिया गया और इस कार्य के लिए उस खाने के द्वारा उन्हें शक्ति, सामर्थ्य और उत्साह मिल गया. तर एलियाच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं त्याला भाकर आणि पाणी प्यायण्यासाठी दिलेलं आहे. और एलिया के जीवन में हम देख सकते कि उसे रोटी और पानी दिया गया. आणि पेत्राच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं जिवंत प्राणी मारून खाण्यासाठी सांगितलं. और पतरस को जिंदा प्राणी दिखाए और उसमें से किसी को मार कर तुम खा लो ऐसे कहा गया. आणि योहानाला परमेश्वर पुस्तक देतो, गुंडाळी देतो आणि ते खाण्यासाठी सांगतो. और यूहन्ना को परमेश्वर एक किताब या एक पुस्तिका देता है और उसे खाने के लिए कहता है. परमेश्वर आज ही त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना स्वप्नाद्वारे, वचनाद्वारे काही गोष्टी देत आहे. और आज भी जो उस पर विश्वास करते हैं उनको परमेश्वर स्वप्न के द्वारा या दर्शन के द्वारा कुछ खिलाता है. आम्ही त्या वचनातून शोधून पाहाव्या आणि प्रार्थना करावी जेणेकरून आम्ही परमेश्वराचा प्लॅन सिद्धीस नेऊ, परमेश्वराची योजना पूर्ण करू. और उस वचनों को, उन सपनों को हम समझें और जान ले कि ताकि हम परमेश्वर की योजना को पूरा कर सकें. परंतु जर आम्हाला वाईट स्वप्न पडतात, वाईट दृष्टांत होतात, वाईट गोष्टी दिसतात तर आम्हाला देवाच्या वचनात रममाण होण्याची गरज आहे. लेकिन अगर हम गलत बातों को दर्शन में या सपने में देख रहे हैं, इसका मतलब ये होता है कि हमें परमेश्वर के वचन पे ज्यादा ध्यान देना जरूरी है. जर आमच्या स्वप्नामध्ये शैतान आणि त्याचे दूत या साप या विचित्र घाणेरडे प्राणी आम्हाला मारण्यासाठी येत आहेत तर ती वेगळी गोष्ट आहे. अगर हम ऐसा देखते कि शैतान या उसके दूत या फिर सांप या कोई अजीब प्राणी हमें दिखाई देते हो तो ये एक अलग ही बात है. आणि त्यावर आम्ही देवाच्या वचनाद्वारे आणि प्रार्थनेद्वारेच विजय मिळवू शकतो. और इन पर हम वचन के द्वारा, प्रार्थना के द्वारा जय पा सकते हैं. तर आपण पाहूया एलियाच्या जीवनाविषयी. तो हम एलिया के जीवन में देखेंगे. परमेश्वर त्याला भाकर देतो आणि कुपीतलं पाणी देतो. और यहाँ पे परमेश्वर उसे पकी हुई रोटी और सुरही से पानी पिलाता है. 5व्या वचनात असं म्हटलेलं आहे, तो रतामाच्या झाडाखाली निजून झोपी गेला तेव्हा पहा एक देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले उठ आणि खा. 5वें आयत में ऐसा लिखा है, वो झाऊ के पेड़ के तले लेटकर सो गया और देखो एक दूत ने उसे छूकर कहा उठकर खा. आणि त्याच्या उशाजवळ निखाऱ्यावर भाजलेली भाकर आणि कुपीत पाणी त्याला पाहायला मिळालं. और उसने उसके सिरहाने के पास पत्थरों पर पकी हुई रोटी और एक सुरही में पानी रखा है ऐसा देखा. आणि त्याला सांगितलं उठ आणि खा कारण तुला फारच मोठा प्रवास करायचा आहे. और उसे कहा गया कि उठकर खा क्योंकि तुझे बहुत लंबी यात्रा करनी है. तर आमच्या जीवनात अशा प्रकारचं काही दृष्टांत या आम्हाला स्वप्न पडत आहे. अगर हमारे जीवन में हम ऐसे कुछ सपने या दर्शन देखते हैं तर परमेश्वर आम्हासाठी एक विशेष कामगिरी देत आहे. इसका मतलब परमेश्वर हमें एक खास कार्य दे रहा है. तर आम्ही एलियाच्या जीवनाविषयी पाहणार आहोत. एलिया के जीवन के बारे में देखेंगे. त्याच्याबरोबर आमची स्वप्न, आमचे दृष्टांत, आमच्या जीवनातील सर्व गोष्टी लागून आहेत का.
और हम देखेंगे कि जो हम देखते हैं वो एलिया के जीवन के समानता में है या नहीं। तर त्याच्या जीवनात ज्या गोष्टी दिल्या हे त्याला नवीन शक्ती, स्फूर्ती आणि दृष्टी आणि सर्व सामर्थ्य प्राप्त झालं. और जो शक्ति उसने पाई उसके द्वारा एक नया दर्शन, एक नया सामर्थ और नया उत्साह उसने पाया. त्याच्या जीवनात त्याची कामगिरी परमेश्वराने दिलेली पूर्ण करण्यासाठी, कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या जीवनात या अन्नाची तरतूद करण्यात आली होती, मदत करण्यात आली होती. और उसके जीवन में जो कार्य परमेश्वर ने उसे दिया है उसे पूरा करने के लिए इस रोटी के, इस पानी की जो है वो व्यवस्था की गई थी. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने अशाच काही गोष्टी तरतूद केलेली आहे. और हमारे जीवन में भी परमेश्वर ने ऐसी कुछ बातें हमारे लिए व्यवस्था करके रखी हुई हैं. पहिली गोष्ट म्हणजे बाप्तिस्मा. पहली बात तो है बपतिस्मा. नंतर आम्हाला पाहायला मिळतं प्रभू भोजन, और फिर हम देखते कि प्रभु भोज सहभागिता. और सहभागिता, या सर्व गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत. ये सारी चीजें हमें दी गई हैं. जर आम्हाला तशा प्रकारचं काही प्रगट झालं नाही, परंतु या गोष्टी आम्हाला या गोष्टीतून जायचं आहे. और ये बातें हो सकता है हमने ऐसे कोई दर्शन ना देखे हो, लेकिन इन चीजों को हमें करना है. पश्चाताप करून आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचंच आहे. पश्चाताप के करने के बाद हमें बपतिस्मा लेना जरूरी है. आम्हाला प्रभु भोजन हे घ्यायचं आहे. प्रभु भोजन में शामिल होना चाहिए आम्हाला सहभागिता एकमेकावर ठेवायची आहे. और सहभागिता होना चाहिए. परंतु आजच्या दिवसात लॉकडाऊन मध्ये आम्ही आपापल्या घरात बंदिस्त आहोत. लेकिन इस लॉकडाउन में हम अपने अपने घर में बंद हैं. आम्ही अशा प्रकारच्या बंधनात, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये सापडलेला आहोत. और हम इस तरह के एक बंधन में और एक ऐसी स्थिति में हम फंसे हुए हैं. 40 वर्ष इस्रायल लोक गुलामगिरीच्या दास्यातून परमेश्वराने त्यांना सोडवलं. और हम देखते हैं कि 40 साल तक इजराइल लोगों को परमेश्वर ने गुलामी से छुड़ाया. 40 वर्ष ते रानात भटकत होते. और 40 साल वो जो है जंगल में भटक रहे थे. आणि ते भटकत असताना त्यांच्या पायातील चप्पल झिजली नाही. और जब वो भटक रहे थे तो उनके पैरों की जो चप्पल थी वो भी घिसी नहीं. त्यांना अग्निखांबातून आणि मेघखांबातून परमेश्वराच्या समक्षतेने चालवलं. और अग्नि और बादल के खंबे के द्वारा परमेश्वर ने अपनी उपस्थिति में उन्हें चलाया. दूतांचं अन्न, स्वर्गीय मान्न त्यांना दिलं. और दूतों की रोटी, स्वर्गीय माना उन्हें खिलाया. त्यांना मांस खाण्यासाठी दिलं जंगलामध्ये. और उन्हें मांस खाने के लिए दिया उस जंगल में. यबुसी, अरामी, मिद्यानी, परिची, हिव्वी या राष्ट्रांची त्यांच्या समोर मोड केला. और वो जहाँ जितने भी राष्ट्र उनके विरोध में वहां पे खड़े हुए उनको उन्होंने उनका विरोध करके उन्हें हरा दिया. त्यांनी ज्या विहिरी खोदल्या नाही त्या विहिरी त्यांना दिल्या. और जिन कुओं को उन्होंने खोदा नहीं था वो उनके लिए दे दी गई. त्यांना घर आणि द्राक्षामळे दिले. और ऐसे घर और ऐसे दाख लताएं उनके लिए दी त्या गई. वर्षी त्यांनी कोणतेही कष्ट केलं नाही. ती वर्ष त्यांना दूध आणि मध वाहणारे असं दिवस त्यांच्या जीवनात दिले. और जिस साल उन्होंने कोई भी मेहनत नहीं की थी लेकिन दूध और शहद बहने वाले ऐसे दिन उन्हें दिखाए. इस्रायलच्या देवाचा पराक्रम आणि प्रेमाचा त्यांच्या जीवनात आता विसर पडू लागला होता. और इज़राइल के परमेश्वर के सामर्थ को और उसके पराक्रमी कार्य को वो अपने जीवन में भूलने लगे थे. आणि ते मूर्तिपूजाकडे वळले होते. और वो मूर्ति पूजा की तरफ मुड़ गए. त्यांची आध्यात्मिक स्थिती खालावलेली होती. और उनकी आत्मिक स्थिति जो है वो बदतर हो चुकी. आणि या कर्मेल डोंगरावर ज्या वेळेला एलियाने त्यांना बोलवलं त्यावेळेला ते द्विधा मनस्थितीत होते. और जब करमेल पहाड़ी पर एलिया ने उन्हें बुलाया तो वो दुचित्ता मन के थे. आणि त्याने एलियाने त्यांना स्पष्ट सांगितलं, एक तर म्हणा बाल देव, नाहीतर यहोवा आमचा देव. और एलिया ने उन्हें ये इस तरह से चुनौती दी कि एक तो कहो कि बाल हमारा परमेश्वर है या फिर यहोवा हमारा परमेश्वर है. अशाच प्रकारच्या कठीण स्थितीमध्ये आज लोक या लॉकडाऊन मध्ये द्विधा मनस्थितीत आलेले आहेत. और इसी तरह की स्थिति में आज लोग इस लॉकडाउन में इस दुचित्ता स्थिति में आ चुके हैं. परंतु परमेश्वर आम्हास खाण्यासाठी भाकर आणि त्याचं वचन आत्मिक मानना देत आहे. लेकिन परमेश्वर हमें खाने के लिए रोटी और उसके आत्मिक मन्ना को दे रहा है. आणि ये परमेश्वराने गेल्या दिवसात आम्हाला किती अद्भुत रीतीने चालवलं असं अनेक लोकांना विसर पडू लागलेला आहे. और कई दिनों में परमेश्वर ने कितने अद्भुत रीति से हमें चलाया
इस बात को कई लोग भुला चुके हैं आणि ते आपल्या मनस्थितीत आपल्या मनाने चालू लागलेले और आहेत वो अपने मन के हिसाब से, अपने मन की स्थिति के हिसाब से चलने लगे हैं आणि ते आपल्या करमणुकीच्या कार्यक्रमाकडे आपल्या दैहिक गोष्टीकडे वळू लागलेले आहेत और वो सारी मनोरंजन की बातों की तरफ और दैहिकता की बातों की तरफ मुड़ने लगे हैं। एलियाने पाहिलं की लोकांची आध्यात्मिक स्थिती ही एकदम दुःखनीय आणि शोचनीय दुःखित स्थिती होती और एलिया ने देखा कि उनकी आत्मिक स्थिति जो है बहुत ही बुरी है और दर्दनाक है आणि एलियाचं हृदय तुटलं और एलिया का जो दिल है वो टूटने लगा आणि एलिया त्या कर्मेल डोंगरावर त्या सर्वांना बोलवलं और एलिया ने सारे लोगों को करमेल पहाड़ी पे बुला दिया आणि त्या ठिकाणी यहोवाचा महिमा प्रगट केला और वहां पे यहोवा का महिमा प्रकट हुआ त्या ठिकाणी 450 बालाच्या भविष्यवाद्यांची कत्तल केली गेली और 450 बाल के भविष्यवादी मार दिए गए आणि आपण वाचलेल्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही गोष्ट ज्या वेळेला आहाबाची बायको राणी इजबेल हिने ऐकलं और हम देख सकते हैं कि अहाब की बीवी इजबेल जो उस समय महारानी थी, जब उसने ये बातों को सुना त्यावेळेला तिने एक शब्द एलियाकडे पाठवला तब उसने एक संदेश एलिया को भेजा आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ज्या वेळेला हा शब्द त्याने ऐकला और हम देखते हैं कि एलिया ने जब इस संदेश को सुना तो उठला आणि यहुद्याच्या बेरशेबाच्या जंगलात एक दिवसाची वाट चालत गेला और हम देखते हैं कि यहूदा के बेरशेबा तक एक दिन तक वो वहां से अपने प्राण लेकर भागा आणि रतामाच्या झाडाखाली झोपी जाऊन म्हणू लागला आता मला मरण दे और झाऊ के पेड़ के तले बैठकर वो कहने लगा कि अब मुझे मरने दे। त्याची जी आत्मिक स्थिती मन खचलं होतं और उसकी जो आत्मिक स्थिति थी और उसका जो मन था वो निराश हो चुका था त्या गोष्टीने इजबेलच्या शब्दाने तो खचून गेला होता और इजबेल के उस शब्दों से वो निराश हो गया और डर गया था आणि त्याच्यासाठी परमेश्वर खाण्यासाठी भाकर आणि पाणी देतो और वहां पे परमेश्वर उसे खाने के लिए रोटी और पीने के लिए पानी देता है। हालेलुया। हालेलुया। आज परमेश्वर आम्हाला आत्मिक भाकर आणि जीवनाचं पाणी देत आहे और आज परमेश्वर हमें आत्मिक रोटी और जीवन का पानी पिला रहा है। अशाच प्रकारे एलिया प्रमाणे देखील आम्ही खचलो आहोत का और एलिया के समान क्या हम निराश हो चुके हैं? हालेलुया। जेणेकरून परमेश्वर आज त्याची उत्तम भाकर आणि जीवनाचं पाणी देऊ इच्छित आहे और इसलिए क्या परमेश्वर हमें उसके जीवन की रोटी और जीवन का जल पिलाना चाहता है? जेव्हा एलियाने ही भाकर खाली आणि पाणी प्याला और जब एलिया ने रोटी खाई और पानी पिया आणि त्या जोरावर तो 40 दिवस आणि 40 रात्र देवाचा डोंगर होरेब याच्यावर चालत गेला और उससे बल पाकर 40 दिन और 40 रात चलते चलते परमेश्वर के पर्वत होरेब तक पहुंचा। हालेलुया। 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 आज देवाच्या लोकांनो ऐकणाऱ्या प्रत्येक जण हो और आज जो सुनने वाले हर एक परमेश्वर के लोग हो, तुम्ही अशा प्रकारे एलिया प्रमाणे खचले आहोत क्या आप एलिया के समान निराश हो चुके हैं? कदाचित गेल्या दिवसात तुम्ही तुमच्या शब्दाने देवाच्या वचनाने अनेकांना मार्गदर्शन करून त्यांची जीवन उभारली असतील। हो सकता है कि आपने कई लोगों को उभारी दी होगी परमेश्वर के वचन से उन्हें मार्गदर्शन करके, परंतु आज या लॉकडाऊन मध्ये हे सर्व विचित्र प्रकार विचित्र मरी आणि आलेली मरण आणि धोका हे पाहून तुम्ही खचला असाल। और हो सकता है कि आज जो स्थिति है और जो बीमारी फैली हुई है उसे देख करके आप निराश हो चुके हो, थक चुके होंगे। तर देवाचा शब्द आज आम्हाला सांगत आहे तो परमेश्वर का वचन आज हमसे कहता है उठ आणि खा। उठ और खा। हे पुस्तक, हे भाकर, हे पाणी, हे जीवनाचं पाणी, उठ आणि खा आणि पी। और इसे आज परमेश्वर शायद आपको कहता है कि उठ और इस जीवन की रोटी को, इस वचन को और इस पानी को उठकर खा ले और पी ले। 40
नंबर आपल्याला पाहायला मिळतो, संकटाचा पाहायला मिळतो, उपासाचा पाहायला मिळतो आणि परीक्षेचा काळ पाहायला मिळतो. और 40 ये अंक जो है वो उपास का और परीक्षा का और संकट का हम समय ऐसा है, ऐसे देख सकते हैं. येशू 40 दिवस आणि 40 रात्र येशूने उपवास केला आपल्याला पाहायला मिळतं. हम देखते हैं कि यीशु मसीह ने 40 दिन और रात उपवास किया. मोशेच्या जीवनात 40 असे 3 काळ पाहायला मिळतात. ते त्याच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारे घडलेले आहेत. और मूसा के जीवन में हम कई बार 40 ये अंक आते हुए देख सकते हैं. आणि म्हणून आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, और इसे आज वचन हमसे यूं कहता है, परमेश्वर एलियाला म्हणाला, परमेश्वर ने एलिया से कहा, तू कोठे आहेस? तू कहाँ है? आणि एलिया म्हणतो, परमेश्वराचं वचन त्याच्याकडे आलं, और परमेश्वर का वचन उसके पास आया एलिया तू येथे काय करत आहेस? कि एलिया तू यहाँ क्या कर रहा है? तेव्हा तो म्हणाला, सैन्याचा यहोवा याच्यासाठी मी अवश्य आहे. और उसने कहा कि सेनाओं के यहोवा के लिए मैं उत्साहित हूँ. तेव्हा त्याने म्हटले, सैन्याचा यहोवा देव याच्यासाठी मी फार अवश्य असत आलो आहे, कारण इस्रायलाच्या संतानाची तुझा करार सोडला, तुझ्या वेद्या पाडून टाकल्या व तुझ्या भविष्यवाद्यांना तलवारीने जीवे मारले आणि मी एकटाच राहिलो आणि ते माझा जीव घ्यायला पाहतात. 10वीं आयत में इसने लिखा है कि उसने उत्तर दिया, सेनाओं के परमेश्वर यहोवा के निमित्त मुझे बड़ी जलन हुई है, क्योंकि इजरायलियों ने तेरी वाचा टाल दी, तेरे वेदियों को गिरा दिया और तेरे नबियों को तलवार से घात किया, और मैं ही अकेला रह गया हूँ और वो मेरे प्राणों के भी खोजी है. परमेश्वर त्याला 1, 2, 3 वेळेला सांगत आहे की तू येथे काय करत आहेस. और परमेश्वर उसे 1, 2 और 3 बार पूछता है कि तू यहाँ क्या कर रहा है. आणि तो अशाच रीतीने उत्तर देत आहे. और वो हर बार इसी तरह से जवाब देता आणि है. परमेश्वराचं उत्तर त्याच्यासाठी आहे और परमेश्वर उसे जवाब में कहता की है, ज्यानी बाला पुढे गुडघे टेकले नाही असे मी 7,000 इस्रायल राखून ठेवलेले आहेत. 18वीं आयत में है, तो भी 7,000 इजरायलियों को बचा रखूंगा. ये तो वो सब है जिन्होंने न तो बाल के आगे घुटने टेके और न मुंह से उसे चुमा है. तर त्यांनी गुडघे टेकले नव्हते आणि बालाचं चुंबन देखील घेतलं नव्हतं. और ये 7,000 लोगों ने बाल के सामने घुटने नहीं टेके थे और ना ही उसे चूमा था. तर परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे तो आज परमेश्वर हमसे कहता है की मी तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे. कि मैं तेरे लिए कुछ करने जा रहा हूँ. या प्रतिकूल आमच्या विरुद्ध असलेल्या विरोधी स्थितीमध्ये परमेश्वराचं आम्हाला वचन, प्रभूचे शब्द स्फूर्ती आणि सामर्थ्य देणारे आहेत. और इस विरोधात्मक स्थिति में परमेश्वर का वचन जो है हमें उत्साह और सामर्थ्य देने वाले वचन. आमच्या जीवनाला दिलासा देणारे असे शब्द प्रभू आज आम्हाला पाठवत आहे. और हमारे जीवन में सांत्वना देने वाले शब्द वो भेज रहा है. कितीही परिस्थिती आमच्या विरुद्ध होऊ द्या, और चाहे स्थिति कितने भी हमारे विरोध में क्यों ना हो, परंतु जर आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावणार आहोत, लेकिन अगर हम वचन पे ध्यान दें, त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी आमचा दृष्टिकोन लावणार और आहात, परमेश्वर के कार्य को पूरा करने में हमारी नजर रखें, किती पक्षभेद होऊ देत, कितना भी भेदभाव हो प्राणभेद होऊ देत या प्राण चले जाए आणि भाषा भेद होऊ दे, या भाषाएं बदल जाए या जातीभेद होऊ दे, या जाति भेद हो या वर्ण कलरचा भेद होऊ दे, या फिर रंगों का भेद हो, परंतु परमेश्वराचं काम करण्यासाठी परमेश्वर आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य त्याच्या वचनाकडून देणार आहे. लेकिन उस परमेश्वर अपने कार्य को करने के लिए हमें वचन के द्वारा शक्ति और सामर्थ्य देगा. दुसऱ्या व्यक्तीविषयी आम्ही पाहणार आहोत. दूसरे व्यक्ति के बारे में हम देखेंगे. पेत्राविषयी आपल्याला पाहायला मिळतं. पत्रस के बारे में हम देख सकते हैं. प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय आणि त्याच्यातली काही वचन 9 ते 16 वचन. प्रेरित 10, 9 से 16 हम देखेंगे. जेव्हा तो प्रार्थना करायला माडीवरच्या खोलीमध्ये गेला, और जब पतरस प्रार्थना करने के लिए ऊपरी खोली में चला गया, त्याने दृष्टांत पाहिला उसने एक दर्शन देखा आणि आकाश उघडलेलं त्याला दिसलं और उसने देखा कि आसमान खुल चुका है आणि एक चादर त्याच्या पुढे वरून आकाशातून खाली आलेला पाहिला त्याने. और उसने देखा कि एक चादर जो है आसमान से नीचे उतर आई. त्यामध्ये त्याला पृथ्वीवरचे सर्व प्रकारचे 4 पायाचे पशु, सरपटणारे जीव व आकाशातली पाखरं होती. और जिसमें पृथ्वी के सब प्रकार के चौपाए और रेंगने वाले जंतु और आकाश के पक्षी थे. ही त्याने पाहिली और ये उसने देखा. आणि ज्या वेळेला त्याने एक वाणी ऐकली और फिर उसने एक आवाज को सुना की पेत्रा उठ आणि मारून खा.
कि पतरस उठ और इनमें से मार और खा ले। त्याच्यासाठी हे की वाणी होती और उसके लिए ये एक वाणी थी की तू उठ आणि मारून खा. कि तू उठ और मार और खा ले। पेत्राच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं और पतरस के जीवन में हम देख सकते हैं ज्या वेळेला त्याला हा दृष्टांत झाला जब उसे दर्शन देखा तो मंडळीचा भार वाहण्यासाठी होता, वो कलीसिया के एक बोझ को उठाने के लिए था, परमेश्वराचं काम करण्यासाठी होता. परमेश्वर के कार्यों को करने के लिए वो था। आणखी एक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं एक और बार हम देख सकते हैं प्रभू येशू त्याला दर्शन देतो शेवटी और यीशु मसीह उसे एक दर्शन देता है आणि तो प्रभू त्याला म्हणतो और उसे कहता है माझ्या मेंढरास सार, मेरे भेड़ों को चला, माझ्या मेंढरास पाळ, मेरे भेड़ों की रक्षा कर माझ्या मेंढरास सार. और उन्हें चला। आले असं 3 वेळेला परमेश्वर त्याला येशू म्हणतो. ऐसे 3 बार यीशु मसीह उसे कहता है येशूची ही शेवटची आज्ञा त्याच्यासाठी होती. और यीशु मसीह की आखिरी आज्ञा उसके लिए थी। तर त्याच्या जीवनात जे काही दृष्टांत झाला, दर्शन झालं, उसके जीवन में जो भी दर्शन हुआ या उसने देखा ते सर्व त्याला रूढी परंपरा हे सोडून त्याचं काम करण्यासाठी, या लोकांना त्याची वार्ता सांगण्यासाठी, शुभवर्तमान सांगण्यासाठी, ख्रिस्त प्रगट करण्यासाठी होतं. तो सारे रीति रिवाजों को छोड़ करके और पुरानी सारे रिवाजों को छोड़ करके मसीह को और मसीह के कार्य को फैलाने के लिए ये दर्शन उसके लिए था। सर आम्ही रूढी, वंश, परंपरा ह्या जर सोडणार नाही और अगर हम आए हुए सारी परंपराओं को या रीति रिवाजों को नहीं छोड़ेंगे तर आम्ही निष्क्रिय होऊ, तो हम कार्यहीन हो जाएंगे निरुपयोगी होऊ. और बेकार हो जाएंगे। तर प्रभूचं काम करण्यासाठी, तो परमेश्वर के कार्य को करने के लिए प्रभूचं प्रेम, परमेश्वर का प्यार प्रभूची निष्ठा और परमेश्वर का विश्वास ही जर राखली जावी और ये अगर बनाए रखना है तर आम्हाला सर्व वंश, रूढी आणि परंपरा या सोडून द्यायच्या तो आहेत. हमें सारी जो रीति रिवाजें हमने पहले से जान ली है उसे छोड़ना जरूरी है। पेत्राला प्रभूने दृष्टांत देऊन हीच गोष्ट सांगितली और दर्शन के द्वारा परमेश्वर ने पतरस को यही बात समझाई आणि पेत्र प्रभूला म्हणत होता हे असं मी काही कधी निषिद्ध खाल्लं नाही, निषिद्ध असं केलं नाही. और पतरस कहने लगा कि मैंने कभी भी ऐसी अशुद्ध बातों को खाया नहीं और ना ही ऐसा कुछ किया है। आणि प्रभूने त्याच्या जीवनात ती गोष्ट प्रगट केली. और परमेश्वर ने उसके जीवन में एक बात प्रकट की परराष्ट्राचे लोक त्याला बोलवण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. और राष्ट्र के लोग उसको बुलाने के लिए वहां पर आने वाले थे। तर प्रभू त्या आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा प्रगट करत आहे, और प्रभु हमारे जीवन में ऐसी कुछ बातों को प्रकट करता है प्रभूचं काम करण्यासाठी, कि उसके कार्य को हम कर सके, मंडळीचा भार वाहण्यासाठी, कलीसिया के बोझ को उठा सके अनेक दुःखितांना बाहेर काढण्यासाठी. और जो दुखी लोग हैं उन्हें बाहर निकालने के लिए। त्या गोष्टी आज आम्हाला प्रभू प्रगट करत आहे. और ये बातें आज प्रभु हमें प्रकट करता है आम्हाला उठून त्याचं काम करायचं आहे. कि हमें उठकर उसके कार्य को करना है। तिसरी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते, तीसरा व्यक्ति हम देख सकते हैं योहाना विषयी पाहायला मिळतं. यूहन्ना के बारे में हम देख सकते हैं। प्रकटीकरण याचं पुस्तक, याचा 10वा अध्याय 8 ते 11 वचन आपण पाहणार आहोत. प्रकाशित वाक्य की किताब उसका 10वां अध्याय 8 से 11 हम देखेंगे। आणि आकाशातून आलेली मीची वाणी ऐकली होती ती फिरून माझ्याशी बोलली व म्हणाली, जा, जो देवदूत समुद्रावर भूमीवर उभा आहे त्याच्या हातातले उघडलेले पुस्तक घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन त्याला म्हणालो, ते लहानसे पुस्तक मला दे. मग तो म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक, आणि ते तुझे पोट कडू करील, तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. मग मी ते लहानसे पुस्तक त्या दूताच्या हातातून घेतले व ते खाऊन टाकले. तेव्हा ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, परंतु ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. जिस शब्द को मैंने स्वर्ग से बोलते हुए सुना वो फिर मेरे साथ बातें करने लगा, जा, जो स्वर्गदूत समुद्र और पृथ्वी पर खड़ा है उसके हाथ में की खुली हुई पुस्तक ले ले। मैंने स्वर्गदूत के पास जाकर कहा, ये छोटी पुस्तक मुझे दे। उसने मुझसे कहा, ले, इसे खा ले, ये तेरा पेट कड़वा तो करेगी पर तेरे मुंह में मधु सी मीठी लगेगी। अतः मैं वो छोटी पुस्तक उस स्वर्गदूत के हाथ से लेकर खा गया। वो मेरे मुंह में मधु सी मीठी हो तो लगी, पर जब मैं उसे खा गया तो मेरा पेट कड़वा हो गया। तब मुझसे ये कहा गया, तुझे बहुत से लोगों और जातियों और भाषाओं और राजाओं के विषय में फिर भविष्यवाणी करनी होगी। योहान शिष्य आपल्याला पाहायला मिळतं की त्याचा आवडता शिष्य होता. हम देख सकते हैं कि यूहन्ना जो है यीशु मसीह का
प्यारा चेला था आणि 3.5 वर्ष योहान येशू बरोबर होता और 3.5 साल तक यूहन्ना यीशु के साथ था आणि त्याने स्वतः ख्रिस्त समजून घेतला होता और उसने मसीह को यीशु मसीह को समझा था आणि त्याने येशूच्या मरणानंतर मरियेची सेवा केली होती और यीशु मसीह की मृत्यु के बाद वो उसने मरियम को अपने पास रखा था, उसकी सेवा की। आणि मरियम कडून त्याने ऐतिहासिक येशू काय आहे हे समजून घेतलं होतं और मरियम के द्वारा उसने ऐतिहासिक यीशु मसीह क्या है, कौन है, वो उसने समझ लिया था। आणि येशू कडून तो आत्मिक येशू कोण आहे हे त्याने समजलं होतं और यीशु मसीह के द्वारा आत्मिक रीति में यीशु मसीह कौन है ये उसने जान लिया था। तर योहानाला ऐतिहासिक येशू आणि आत्मिक येशू हे दोन्ही गोष्टी समजल्या होत्या और यूहन्ना को यीशु मसीह की ऐतिहासिक और आत्मिक दोनों जानकारी मिल चुकी थी। तशाच रीतीने आज आम्हाला या विश्वासाचं स्थैर्य विश्वासाचं गुपित जर समजायचं आहे और उसी तरह अगर विश्वास की स्थिरता और विश्वास के राज को अगर समझना है, मंडळी देवाशी कसं विश्वासू राहायचं आहे और कलीसिया ने परमेश्वर के साथ किस तरह विश्वास बना रहना है, आणि ख्रिस्ताची मंडळी त्याचं अस्तित्व कसं टिकून ठेवायचं आहे और मसीही कलीसिया के अस्तित्व को कैसे बनाए रखना है, तर आम्ही योहानाकडून ते शिकणार आहोत यूहन्ना के और से हम सीख लेंगे। योहानाचं कर्तृत्व त्याची कृती त्याचं सर्व स्थैर्य त्याचं धैर्य आम्हाला या जीवनातून पाहायला मिळतं यूहन्ना के कार्य को, उसकी स्थिरता को और उसके धीरज को देखकर हम इन बातों को सीख सकते हैं। तर या तिन्ही व्यक्तीकडून आम्हाला पाहायला मिळालं और तीनों के द्वारा हमने ये देखा, एलियाचं समर्पण पाहायला मिळतं एलिया का समर्पण हमने देखा, पेत्राची निष्ठा आणि त्याचं धैर्य पाहायला मिळतं और पतरस के विश्वासोपन और उसके धैर्य को हम देख सकते हैं, आणि योहानाचं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं और यूहन्ना का कार्य और जिम्मेदारी को हम देख सकते हैं। तर या तिन्ही व्यक्तीकडून आज आम्ही शिकणार आहोत और तीनों के द्वारा हम ये सीखेंगे त्यांच्या कठीण स्थितीमध्ये कि कठिन स्थिति में, त्यांना प्रतिकूल नसलेल्या स्थितीमध्ये उनके विरोध में चलने वाली स्थिति में ते कसे टिकून राहिले कैसे वो बने रहे, ते आम्हाला आज आम्ही पाहिलं आहे ये आज हमने देखा। ते देवाचं वचन आम्हाला खायचं आहे और उस वचन को हमें खाना है, देव जे स्वप्नाद्वारे दृष्टांताद्वारे आम्हाला प्रगट करत आहे और जो सपन और दर्शन के द्वारा वो हमें प्रकट करता ते है, देवाच्या वचनाला लावून आम्हाला आत्मिक रीतीने त्याच्यात वाढायचं आहे और उसे परमेश्वर के वचन के द्वारा तुलना करके आत्मिक रीति से हमें बढ़ना है। म्हणून थोडका काळ राहिलेला आहे और से समय थोड़ा ही है, आणि अरिष्टावर अरिष्ट येऊ लागलेले और आहेत संकट पे संकट आने लगे हैं, परंतु विश्वास ठेवा त्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही जन तुमच्यासाठी परमेश्वर सुकाळ देणार आहे और विश्वास करो, और जो विश्वास आप कर रहे हो उन्हें परमेश्वर अच्छा समय देगा, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी तो गौरवाने पुरवणार और आहे तुम्हारे लिए हर एक चीज महिमा से पूरा करेगा। चारी बाजूला आम्हाला नकारात्मक गोष्टी पाहायला और मिळतात चारों तरफ हम जो है नकारात्मक बातों को देखते हैं, कोणतीही बातमी आहे का सर्व नकारार्थी पाहायला मिळतं और जब भी समाचार हम सुनते हैं तो सारी नकारात्मक बातों को सुनते हैं, परंतु येशूवर विश्वास ठेवणारे विश्वासाचं लढाई करणार आहेत और लेकिन यीशु पे जो विश्वास करते हैं वो विश्वास के युद्ध को करेंगे, आणि या देशात आम्ही पादाक्रांत करणार आहोत और इस देश को हम जीत लेंगे, आणि देवाचं काम करणार और आहोत परमेश्वर के कार्य को हम करेंगे। या लॉकडाऊन मध्ये परमेश्वराने आम्हाला आमच्या घरात ठेवलेलं आहे और इस लॉकडाउन में हम अपने घरों में बंद हैं, परमेश्वराने त्याचं काम करण्यासाठी उसके कार्य को करने के लिए त्याची अन्न सामुग्री वचनाचं पुस्तक वचन जीवनी पाणी आम्ही खावं उसके वचन को और उसके जीवन के पानी को हम खाएं और पिए, आणि त्याचं काम करावं और फिर उसके कार्य को करें। असा वेळ प्रभू देणार आहे ऐसा समय प्रभु देगा की मोठा हंगाम देवाच्या राज्यात येणार आहे कि बहुत बड़ी फसल परमेश्वर के राज्य में आए, त्याच्यासाठी त्याच्या लोकांना तो तयार करत और आहे इसलिए वो उसके लोगों को तैयार कर रहा है, आणि आम्ही विश्वासाने पाऊल टाकूया और हम विश्वास से आगे बढ़ेंगे, आमची कोणतीही परिस्थिती असू द्या और हमारी जो भी स्थिति क्यों ना हो परमेश्वर आम्हाला त्याच्यातून बाहेर काढणार आहे
आहे. परमेश्वर हमें उसमें से बाहर निकाले कोणतेही खोटे संदेश ते काही बोलू देत, और कोई भी संदेश देने वाले जो भी संदेश दे परमेश्वर त्याच्या लोकांसाठी मोठा हंगाम देणार आहे. परमेश्वर उसके लोगों के लिए बड़ी फसल लाएगा आणि म्हणून विश्वास ठेवूया, और इसे विश्वास करेंगे. परमेश्वर आमच्या शब्दाला बल देणारा परमेश्वर आहे. हमारे शब्दों को बल कर देने वाला वो परमेश्वर है. तो आपला शब्द पाठवतो वो अपने वचन को भेजता है आणि त्याचं वचन ते पूर्ण करते. और वो वचन पूर्ण हो जाता है. जो त्याच्या शास्त्रात रममाण होतो जो उसके वचनों में ध्यान लगाता है तो मनुष्य सुखी होतो. वो सुखी है, कारण देवाचं वचन क्योंकि परमेश्वर का वचन हे जीवन आणि आत्मा आहे. ये जीवन और आत्मा है. आणि म्हणून त्याने पाठवलेला हा शब्द और इसे जो शब्द उसने आज भेजा है ते आमच्या जीवनात कार्य करणार आहे. हमारे जीवन में कार्य करेगा. हा प्रभू, आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवत आहोत. आपले डोळे बंद करू आणि आपल्या मुखाने बोलूया. और हम अपने मुंह से कबूल करें, हमारी आंखों को बंद करें. प्रभू येशू, तुला धन्यवाद देतो. आम्ही तुला गौरव देतो. सर्व परिस्थिती बदलण्यास तू सर्व समर्थ आहे. तू विश्वास मात्र ठेव, म्हणजे तू देवाचं गौरव पाशील. तू विश्वास मात्र धर, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचा उद्धार होईल. तू आपलं वचन पाठवतोस आणि ते रिकामे तुझ्याकडे परत येत नाही, तर ज्यासाठी पाठवलं आहे त्यासाठी कार्य करून परत येणारा तुझ्या जीवनी सामर्थ्यशाली वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे ऐकणाऱ्या प्रत्येक तुझ्या प्रियजनावर तुझ्या वचनाचं सामर्थ्य, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्ही मोकळा करत आहोत. येशूच्या नावामध्ये त्यांना ग्रासून टाकणारी भीती, त्यांचा विश्वास खाऊन टाकणारी स्थिती, यावर येशूच्या नावात आम्ही विजय घोषित करतो. जीवन तुझ्याकडून आहे. तुझा शब्द तू पाठवतोस आणि आम्हाला संजीवित करतोस. तू आपलं वचन पाठवतोस आणि आम्हाला निरोगी करतोस. तुला मारलेल्या फटक्याद्वारे तू आम्हाला निरोगी केला आहेस. आम्ही विश्वास ठेवतो. सारा आदर, महिमा आणि गौरव आम्ही तुला देत आहोत. होय, पेत्र, योहान, एलिया यांच्यासाठी निराश स्थितीत, कठीण स्थितीत, त्यांना आवडत नसलेल्या अशा स्थितीमध्ये तू दृष्टांत दिला, शब्द दिलास, त्यांच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी दिलंस, तुझा शब्द दिलास, वचन दिलास आणि त्या बलाने त्यांनी तुझं कार्य निष्ठेने, विश्वासाने केलं. एलियाला तू अभिषेक केलास. तो अभिषेक त्याच्या कठीण स्थितीत त्याला तू प्रगट केलास आणि दुसऱ्यांना अभिषेक करण्यासाठी सांगितलंस. आमच्यामध्ये तू अभिषेक दिलेला आहे. तुझा अभिषेकाचा हात तू आम्हावर ठेवला आहेस. तू आम्हाला मागून पुढून वेढलेला आहे, यासाठी की आम्ही अनेकांना आशीर्वादाचं कारण व्हावं, आशीर्वाद व्हावा. होय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. हा, आम्ही येते आहोत. आमचा उपयोग कर. या शेवटल्या काळात, या लॉकडाऊनमध्ये ही आमच्या राष्ट्राची स्थिती तू पलटणार आहे. होय, आम्ही विश्वास ठेवतो, कबूल करतो. तू परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहेस. वादळ शांत करणारा प्रभू आहेस. हां प्रभू, आम्ही तुला महिमा, गौरव, सन्मान देतो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देत आहोत. येशूच्या नावात मागतो म्हणून तर एक आणि मान्य कर. आमेन. गॉड ब्लेस यू.